मंगळागौरीची सगळीकडे अगदी लगबग सुरू आहे. पण तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का? मंगळागौरीचे खेळ खेळताना आपण नकळतपणे माइंडफुलनेस एक्सपिरियन्स करत असतो. हो, माइंडफुलनेस. विचार करा, फुगडी सुरू झाली की तुमचं लक्ष कुठे असतं? उद्या काय करायचंय, काल काय झालं, माझं वजन किती आहे, स्वयंपाकात काय करायचंय? अजिबात नाही. तुमचं पूर्ण लक्ष असतं ते म्हणजे त्या तालावर, पावलांवर, समोरच्या व्यक्तीवर आणि त्या क्षणावरती फक्त. आणि म्हणूनच तर मंगळागौरीचे खेळ फक्त खेळ नाहीत बरं का. ती एक आहे मुवमेंट तुमच्या शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी, रिदम तुमचं मन एकाग्र करण्यासाठी, कनेक्शन लोकांशी जवळीक साधण्यासाठी आणि प्रेझेन्स त्या क्षणामध्ये पूर्णपणे जगण्यासाठी. आणि आज आपण काय करतो? माइंडफुलनेस शिकण्यासाठी मेडिटेशनचे ॲप बघतो, नाहीतर यूट्यूबवर व्हिडिओ बघतो. पण आपल्या आजी आईनी त्यांच्या काळात माइंडफुलनेस जगला होताच की, फक्त त्याला माइंडफुलनेस हे नाव मात्र दिलं नव्हतं. म्हणून या मंगळागौरीला फक्त फोटो काढू नका, फक्त कॅलरीजचा विचार करू नका. खेळा, हसा, नाचा, तालात या, लोकांमध्ये मिसळा आणि काही क्षणांसाठी मोबाईल आणि मनातले विचार थोडेसे बाजूला ठेवा. कारण माइंडफुलनेस म्हणजे डोळे बंद करून फक्त शांत राहणं नाही, तर माइंडफुलनेस म्हणजे जे करत आहोत ते पूर्णपणे अनुभवणं. आणि कदाचित मंगळागौरीच्या या फुगडीत तुम्हाला तुमचं यंगर सेल्फ पुन्हा एकदा सापडेल. म्हणून या वर्षी मंगळागौर खेळताना एकदा स्वतःला विचारा, मी फक्त खेळतेय का खरंच हा क्षण मनापासून जगतेय? तुमचा फेवरेट मंगळागौरीचा खेळ कोणता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.